या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये। एकदा अवश्य भेट द्या। हॉटेल बडेपीर, विजापूर वेस्ट, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर। सीना नदीच्या महापुराचा वेढा पडलेल्या माढा तालुक्यातील निमगाव आणि दारफळ गावचा पाहणी दौरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलाय। मात्र आमच्या व्यथा ऐकून घेतल्या नाहीत असा संताप व्यक्त करत पूरग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। ओला दुष्काळ जाहीर कधी करणार या प्रश्नावरही मुख्यमंत्र्यांनी पुन्हा टोलावटोली केली आहे। या दरम्यान महापुरामुळे पुणे सोलापूर महामार्गावरील लांबोटी पूल वाहतुकीसाठी बंद केलाय। रेल्वे वाहतूकही ठप्प झाल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत। अतिवृष्टी आणि धरणांमधून 2 लाख क्युसेक्सनं होणारा पाण्याचा विसर्ग यामुळे सोलापूर जिल्ह्यात भयंकर पूरस्थिती निर्माण झाली आहे। माढा, मोहोळ, करमाळा, कुर्डवाडी तालुक्यातील शेतजमिनी, पिंप घराचे मोठे नुकसान झालंय। आमचे म्हणणे मुख्यमंत्र्यांनी ऐकून घ्यायला हवे होते। प्रशासनाकडून मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती दिली जाते। अद्यापही काही लोक पुरात अडकलेले आहेत। आम्हाला भेटून वस्तुस्थिती सांगायची होती, पण 2 मिनिटही त्यांचा ताफा थांबला नाही, अशी व्यथा पूरग्रस्तांनी मांडली आहे। उंदरगाव येथे सीना नदीची पाणी पातळी 8 ते 10 फूट कमी झाल्यानं बचाव कार्य पूर्ण झाल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय। मात्र निमगाव, दारफळ, वाकाव, राहुलनगर, तांदुळवाडी या गावांना पाण्याचा विळखा कायम आहे। येथे पुरात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफच्या या पथकानं सुरक्षित स्थळी हलवलंय। सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून राज्यातील 1.5 लाख राजपत्रित अधिकाऱ्यांनी आपल्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातील 1 दिवसाचं वेतन अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतलाय। राज्यावर आलेल्या अस्मानी संकटाला एकजुटीनं तोंड देण्यासाठी राज्य शासनाला महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकाऱ्यांची देखील समर्थ साथ राहील, अशी माहिती अधिकारी महासंघाचे सरचिटणीस समीर भाटकर यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांना पाठवले आहे। तसेच हे पत्र महासंघानं यांना पाठवलंय। बहुतांश सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी देखील 1 दिवसाचे निवृत्तीवेतन मुख्यमंत्री सहायता निधी देण्याचा मनोदय महासंघाकडे व्यक्त केलाय। माढा तालुक्यात पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री लातूरात उजनीला आले। मुख्यमंत्र्यांच्या आजूबाजूला भाजपची नेती मंडळी, कार्यकर्त्यांनी अडथळे केले। भाजपच्या नेत्यांनी जे दाखवलं तेवढंच मुख्यमंत्र्यांनी पाहिलं। यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा औराद शहराजणी आला। तसेच मुख्यमंत्री येणार म्हणून औराद शहाजनी सरकार, तगरखेडा, मानेगजवळगा आदी परिसरातील शेतकरी पायपीट करून आले। शेतकऱ्यांना पोलिसांनी शासकीय विश्रामगृहावर थांबवण्याचे फरमान सोडलंय। मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही। नदीकाठावर पाहणी करून मुख्यमंत्री निघून गेले। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपयामध्ये। मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपयामध्ये। चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपयामध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल। फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय। हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। प्रोप्रायटर मोहम्मद इसाक, 9503050076। मोहम्मद सोहेल, 8149278745।